वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 3, Kinetic Theory of Gases and Radiations, Textbook Exercise Problems Solution. Now, first example from textbook exercise is calculate the ratio of mean square speeds of molecules of a gas at 30 Kelvin and 120 Kelvin. तर आपल्याला मीन स्क्वेअर स्पीड जे आहे ह्या मीन स्क्वेअर स्पीडचं दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला आपण गॅस मॉलिक्यूल जे आहेत ह्या गॅस मॉलिक्यूलचं दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला असणारं मीन स्क्वेअर स्पीड जे आहे ह्या मीन स्क्वेअर स्पीडचा रेशो कॅल्क्युलेट करायचा इथं. त्यामध्ये पुन्हा एकदा आपण गिवन टर्म्स परत लिहून घेऊ आपण सोल्युशनमध्ये. सोल्युशन टेम्परेचर फर्स्ट 30 केल्विन अँड सेकंड टेम्परेचर T2 120 केल्विन. तर रेशो जे आहे व्हेलॉसिटी मीन स्क्वेअर फर्स्ट टेम्परेचरची वेलॉसिटी मीन स्क्वेअर सेकंड टेम्परेचरची हा रेशो जे आहे हा रेशो आपल्याला इथं डिटरमाइन करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी मीन स्क्वेअर स्पीड जे आहे हे मीन स्क्वेअर स्पीड इक्वेशन फॉर फर्स्ट टेम्परेचर इज 3RT1/m and this mean square velocity for second temperature is 3RT2/m. Dividing these two equations, ही दोन्ही इक्वेशन जे आहे mean square speed for first temperature and mean square speed for second temperature, हे दोन्ही इक्वेशन आपण जर डिवाइड केली, लेफ्ट हँड साइड डिवाइड बाय लेफ्ट हँड साइड, राइट हँड साइड डिवाइड बाय राइट हँड साइड, then rearranging terms, reverse multiply, this becomes 3RT1/m into m by 3RT2. m gets cancelled, 3r gets cancelled, then remaining terms mean square velocity for first temperature divided by mean square velocity for second temperature equal to first temperature divided by second temperature. Putting values of this first temperature 30 and second temperature is 120 Kelvin. Then solving this we will get 1/4, that is mean square velocity first as to mean square velocity second equal to 1:4. तर हा जे रेशो जे आहे हा रेशो 1:4 येतो mean square velocity for first temperature and mean square velocity for second temperature. Next example is two vessels A and B are filled with same gas where volume, temperature and pressure in vessel A is twice the volume, temperature and pressure in vessel B. तर दोन वेगळे व्हेसल्स आहेत, त्यामध्ये आपण वेगवेगळे गॅस फिल केले आहेत, गॅस भरले आहेत. ए आणि बी हे दोन व्हेसल्स आहेत. त्यामध्ये ए मध्ये जे गॅस आहे तो गॅस आणि बी मध्ये जे गॅस आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर जे आहेत ए गॅसचे हे ट्वाईस आहेत ॲज दॅट ऑफ बी गॅस. बी गॅसपेक्षा ए गॅसमधले जे काय व्हॉल्यूम असेल, प्रेशर असेल, टेम्परेचर असेल हे ट्वाईस आहे, दुप्पट आहे. तर कॅल्क्युलेट द रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इन व्हेसल ए टू दॅट इन व्हेसल बी. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स ए व्हेसलमध्ये आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स बी व्हेसलमध्ये ह्या दोन्हींचा रेशो आपल्याला इथं डिटरमाइन करायचा आहे. त्यासाठी आपण गिवन टर्म्स परत एकदा आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. तर व्हॉल्यूम जे आहे हा व्हॉल्यूम एचा इक्वल टू 2 टाइम्स व्हॉल्यूम बी, बीचा 2 टाइम्स व्हॉल्यूम हा एचा व्हॉल्यूम आहे. त्यानंतर प्रेशर जे आहे ए व्हेसलचं गॅसचं तर बी व्हेसलच्या प्रेशरच्या ट्वाईस आहे. त्यानंतर टेम्परेचर जे एचं बीच्या ट्वाईस आहे. त्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स एचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स बीचे हा रेशो जे आहे हा रेशो आपल्याला इथं डिटरमाइन करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपण गॅस इक्वेशन जे आहे गॅस इक्वेशन PV इक्वल टू nRT वेअर rearranging these terms, this n equal to PV/RT and using this expression for a vessel is NA, that is number of molecules in a vessel, pressure of gas of this a vessel, volume of this gas inside the a vessel, R is the gas constant, and temperature of this a vessel gas. Similarly for
B vessel equation, we can write NB equal to PBVB upon RTB for B vessel. Dividing these two equations, left hand side divided by left hand side and right hand side of this equation divided by right hand side of this equation, this dividing. Now reverse multiplying this, इथं आपण reverse multiply केलं, PA upon RTA into RTB upon PBVB, R gets cancelled, then again rearranging terms and PA upon TA, TB upon PBVB, this only R gets cancelled, remaining terms are as it is. Now putting value of this, TB 2 times TA, VB 2 times VA, PB 2 times PA, remaining terms are as it is. Now this TA gets cancelled, this VA and this VA gets cancelled, and this PA and this PA gets cancelled. Then after cancelling, remaining terms are only this at numerator 2 and at denominator 2 into 2, 4. Simplifying this, Na by Nb equal to 1:2, that is NaS to Nb equal to 1:2. म्हणजे A वेसल मधला असणारा गॅस जे आहे आणि B वेसल मधला गॅस जे आहे यांचे नंबर ऑफ मॉलिक्यूल जे आहे ह्या नंबर ऑफ मॉलिक्यूलचा रेशो जे आहे 1:2 येतो. Next example is a gas in a cylinder is at pressure P. एका सिलेंडर मध्ये गॅस फिल केलेला आहे आणि त्या गॅस मध्ये असणारा प्रेशर जे आहे हे प्रेशर कॅपिटल P आहे. If the mass of all the molecules are made 1/3 of their original value and their speeds are double. जर आपण त्या गॅस मधलं जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांचं मास जे इनिशियल मास होतं त्याच्या 1/3 केलं आणि त्यांचं स्पीड जे आहे हे स्पीड जर डबल केलं, then find the resultant pressure. आता त्या गॅस सिलेंडरमध्ये जो काही गॅस असेल त्याचं प्रेशर काय असेल असा क्वेश्चन आहे. ते प्रेशर आपण इथे डिटरमाइन करायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आपण हे गिवन टर्म जे आहेत ह्या सोल्युशनमध्ये परत लिहून घेऊ. मास फायनली इक्वल टू 1/3 ऑफ मास इनिशियली, म्हणजे सुरुवातीला जे काय मास होतं त्याच्या 1/3 मास केलेलं आहे, नंतरचं मास m2. आणखीन नंतरचं स्पीड जे आहे RMS वेलॉसिटी जे आहे मॉलिक्यूलची ही पहिल्याच्या ट्वाइस आहे, म्हणजे V RMS root mean square velocity for first case into 2 equal to root mean square velocity for second case. म्हणजे नंतरची root mean square velocity जे ही पहिल्याच्या ट्वाइस आहे, दुप्पट आहे. आणि नंतरचं प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज P dash. दिस वी हॅव टू डिटरमाइन. नाउ प्रेशर ऑफ अ गॅस वी कॅन कॅल्क्युलेट युजिंग दिस एक्सप्रेशन. कुठल्या आपण सिलेंडरमध्ये जर आपण गॅस फिल केला त्याच्यामध्ये असणारं प्रेशर जे आहे ते प्रेशर आपण या इक्वेशननं फाइंड आउट करतो. 1/3 mn by v into v RMS स्क्वेअर. तर आपण ह्या पहिल्या केससाठी म्हणून आपण इथं फक्त मास आणि व्हेलॉसिटी तेवढी बदलायचे म्हणून आपण इथे m1 आणि हे v RMS स्क्वेअर 1 लिहिलं इथं. बाकी नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड हे v व्हॉल्यूम जे सेम असतं म्हणून आपण यामध्ये चेंज नाही केलं. तर सेम इक्वेशन वी कॅन राईट फॉर सेकंड केस, दॅट इज P dash इक्वल टू 1/3 ॲज इट इज, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲज इट इज, v ॲज इट इज, ओनली मास चेंज m1 instead of m1 here m2 written and velocity also changed v RMS 1 and this v RMS 2. then pressure in this case is P dash. नंतर मास आणखी velocity थोडी बदलली RMS velocity, then pressure changes. after this second case this is the pressure P dash and initial case pressure is P. then dividing these two equations, left hand side divided by left hand side and this right hand side of this equation divided by this right hand side, dividing this left hand side of this P dash upon P and this right hand side this divided by this. Again rearranging terms, this reverse multiply this numerator as it is and this denominator becomes reverse multiply, that is 1/3 3/1 and this m1n divided by v becomes v by m1n v RMS square. Then this v gets cancelled, n gets cancelled, this 3 gets cancelled and remaining terms are P dash upon P equal to this m2 and v RMS 2 square and this m1 and v RMS square 1. Then now putting values of this here, v RMS 2 square is 2 times v RMS 1 square and putting value of m1 here is 3 times m2. then this m2 gets cancelled and this v RMS square 1 v RMS square 1 gets cancelled. then remaining terms are this 2 square 4 and this 3 as it is. take this p this side, then becomes P dash equal to 4/3 p. म्हणजे
नंतरचं प्रेशर जे आहे पी डॅश हे पहिल्या प्रेशरच्या 4/3 टाइम्स असतं. म्हणजे नंतर ज्यावेळी आपण गॅस मॉलिक्यूलचं मास 1/3 केलं आणि व्हेलॉसिटी जे आहे RMS व्हेलॉसिटी ट्वाईस केली, तर नंतरचं प्रेशर जे आहे पी डॅश हे प्रेशर पहिलं जे प्रेशर आहे पी याच्या 4/3 टाइम्स इतकं असतं. नेक्स्ट एक्झाम्पल इज show that RMS velocity of an oxygen molecule is √2 times that of sulfur dioxide molecule at STP. तर आपल्याला √2 मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी जी ही ऑक्सिजन मॉलिक्यूलची आहे, ही व्हेलॉसिटी सल्फर डायऑक्साईड जे मॉलिक्यूल्स आहेत याच्या √2 टाइम्स असते हे दाखवायचं आपल्याला ॲट STP, दॅट इज स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. तर पुन्हा आपण जे गिवन व्हॅल्यू जे आहेत ह्या सोल्युशनमध्ये आपण परत लिहून घेऊ. तर व्हेलॉसिटी RMS जे आहे ऑक्सिजनची ही व्हेलॉसिटी RMS सल्फर डायऑक्साईड जे आहे याच्या √2 टाइम्स असते हे दाखवायचं आपल्याला. हे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी सल्फर डायऑक्साईडचे एस लिहिलं येतं आणि हे व्हेलॉसिटी रूट मीन स्क्वेअर हे ऑक्सिजन जे आपण ओ लिहिलं येतं. तर हे दाखवायचं आपल्याला, त्यासाठी आपण ॲट गिवन टेम्परेचर तर व्हेलॉसिटी जे आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी RMS व्हेलॉसिटी इक्वेशन इज VRMS = √3RT/m. आणि आपण यामध्ये फॉर ऑक्सिजनसाठी आपण ओ लिहिले सफिक्स, ही RMS व्हेलॉसिटी फॉर ऑक्सिजन आहे आणि ही मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन आहे. गॅस कॉन्स्टंट R, टेम्परेचर T हे सेम असल्यामुळे आपण इथं वेगळं लिहिलं नाही ते. तर सेम आपण इक्वेशन फॉर आपण सल्फर डायऑक्साईडसाठी लिहिलं, हे सेम RMS व्हेलॉसिटी इक्वेशन फॉर सल्फर डायऑक्साईड इज instead of O here S written, that is RMS velocity for sulfur dioxide √3RT by mass of this sulfur dioxide molecule. मॉलिक्युलर मास हे सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूलचं घ्यायचं आहे. ही दोन इक्वेशन आपण ऑक्सिजनसाठी आणि सल्फर डायऑक्साईडसाठी लिहिली. डिवाइडिंग टू इक्वेशन्स, आता ही जी इक्वेशन्स आहेत ही डिवाइड केली, लेफ्ट हँड साइड डिवाइड बाय लेफ्ट हँड साइड ऑफ दिस इक्वेशन अँड राईट हँड साइड डिवाइड बाय राईट हँड साइड ऑफ दिस इक्वेशन. Then dividing these two sides, that is left hand side and right hand side, and reverse multiply, this is as it is, and this reverse multiply becomes ms under root ms upon 3RT. Now combining these two roots together, then this equation becomes like this, and this 3RT gets cancelled. Remaining terms are this ms in this case and mo in this case. Now putting values of this molecular mass of sulfur and molecular mass of oxygen, putting values of molecular mass here for sulfur dioxide, here SO2 and sulfur 32, and this oxygen is 16 into 2 molecules, and this O2 molecule is 16 into 2, then this becomes 64 and denominator becomes 32. And solving this we will get a √2, that is VRMS for oxygen equal to, taking this RMS sulfur dioxide for this side, VRMS for oxygen equal to √2 times VRMS for sulfur dioxide. म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑक्सिजनची जी आहे ही रूट मीन स्क्वेअर सल्फर डायऑक्साईड जे आहे ह्याच्या √2 टाइम्स इतके येते, हे आपण इथं शो केलं. नेक्स्ट एक्झाम्पल इज at what temperature will oxygen molecules have same RMS speed as helium molecules at STP. तर किती तापमानाला ऑक्सिजन मॉलिक्यूलची जे RMS स्पीड आहे तेच RMS स्पीड हिलियम मॉलिक्यूलसाठी असेल ॲट STP, दॅट इज स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. आणखीन मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन अँड हिलियम आर 32 and 4 रिस्पेक्टिव्हली. ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास 32, आणखीन हेलियमचं मॉलिक्युलर मास 4 हे दिलेलं आहे. आणखीन टेम्परेचर आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. पुन्हा एकदा आपण गिवन टर्म्स जे आहेत सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. RMS स्पीड फॉर ऑक्सिजन इक्वल टू RMS स्पीड फॉर हेलियम. तर हेलियमचं आणि ऑक्सिजनचं हे RMS स्पीड समान आहे. किती तापमानाला समान असतं ते काढायचं, त्यामुळे हे दोघांचं RMS स्पीड समान आहे म्हणून आपण इक्वेट करून घेतलं इथं. मॉलिक्युलर मास ऑफ दिस ऑक्सिजन इज 32, molecular mass of helium is 4, and temperature STP, that is standard temperature pressure, temperature of this helium is 273 Kelvin. हे केल्विन आहे. ज्यावेळी हेलियमचं टेम्परेचर स्टँडर्डला असेल त्यावेळी ऑक्सिजनचं टेम्परेचर किती पाहिजे ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे.
म्हणजे या स्टँडर्ड टेम्परेचरला आपण जर हेलियमला ठेवलं त्यावेळेचं जे RMS स्पीड असेल हेलियमचं तितकंच RMS स्पीड जर आपल्याला ऑक्सिजनचं यायचं असेल तर ऑक्सिजनचं टेम्परेचर काय पाहिजे ते आपल्याला इथं क्वेश्चन आहे. म्हणून आपण हेलियमचं टेम्परेचर STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर हे 273 केल्विन असतं. आणखीन आपल्याला इथं टेम्परेचर ऑक्सिजनचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. टेम्परेचर हेलियमचं दिलेलं आहे STP. नाव RMS स्पीड इक्वेशन इज VRMS फॉर ऑक्सिजन इक्वल टू √3R टेम्परेचर फॉर ऑक्सिजन गॅस अँड मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन. हे आपण RMS स्पीडचं इक्वेशन आहे. हे RMS स्पीडचं इक्वेशन फॉर आपण ऑक्सिजनसाठी लिहिलं. सिमिलरली वी कॅन राईट दिस इक्वेशन फॉर helium also. This RMS speed for helium is velocity RMS root mean square for helium equal to √3RTH by mH, that is temperature for helium and molecular mass of helium. Now here in example this RMS speed for oxygen equal to RMS speed for helium is given. Putting value of this RMS speed for oxygen is this value and RMS speed for helium is this putting values. This value of this RMS speed for oxygen and RMS speed for helium. Then this 3R gets cancelled. Remaining terms are temperature of oxygen divided by molecular mass of oxygen equal to √ temperature of helium divided by molecular mass of helium. Now putting values of temperature of this helium, this TH is 273 and molecular mass of this helium is 4, molecular mass of oxygen is 32, and squaring on this, rearranging terms, take this 32 this side, then becomes like this. Then this 273 into 32 divided by 4, that is this is 273 into 8. Now this 273 into 8 is 2184, taking square on both sides. T0 equal to, that is TO, that is temperature for oxygen equal to 2184 केल्विन. म्हणजे 2184 केल्विन इतक्या टेम्परेचरला RMS स्पीड हे ऑक्सिजनचं आणि RMS स्पीड फॉर हेलियम जे हे समान असेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज compare the RMS speed of hydrogen molecules at 127 degrees Celsius with RMS speed of oxygen molecules at 27 degrees Celsius. तर हायड्रोजन आणखीन ऑक्सिजन जे आहेत या दोन्हींचं RMS स्पीड जे आहे हे RMS स्पीड हायड्रोजन हा 127 टेम्परेचरला आहे आणि ऑक्सिजन जे हा 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आहे. गॅस हे दोन्ही गॅस यांचे मॉलिक्यूल जे आहेत हे मॉलिक्युलांचे RMS स्पीड जे आहे ह्या RMS स्पीडची रेशो जे आहे कंपॅरिझन जे आहे हे कंपॅरिझन करायचं आहे. आणखीन गिवन दॅट मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर 2 and 32 रिस्पेक्ट. तर मॉलिक्युलर मास जे हायड्रोजनचं 2 आहे, ऑक्सिजनचं 32 आहे, गिवन आहे. आणखीन यांच्या RMS स्पीड जे आहे त्या RMS स्पीडचे कंपॅरिझन करायचं आहे. त्यासाठी आपण पुन्हा एकदा ह्या गिवन टर्म जे आहेत ह्या सोल्युशनमध्ये परत लिहू. तर मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन जे आहे 32, molecular mass of hydrogen 2, temperature of this hydrogen is 127 degrees Celsius. This is converted to Kelvin by adding this 273, it becomes 400 Kelvin, that is 127 degrees Celsius to Kelvin. And temperature of oxygen is 27 degrees Celsius. Adding this 273, it becomes 300 Kelvin. And this RMS speed for hydrogen and RMS speed for oxygen, this ratio we have to compare. Then equation to calculate RMS speed is VRMS for oxygen equal to √3R T oxygen, temperature of oxygen gas and molecular mass of oxygen. Similarly, we can write this equation for RMS speed in case of hydrogen is RMS speed for hydrogen equal to √3R temperature for hydrogen and molecular mass of hydrogen. Dividing these two equations, दोन्ही इक्वेशन आपण डिवाइड केली. लेफ्ट हँड साइड डिवाइड बाय लेफ्ट हँड साइड ऑफ दिस इक्वेशन and right hand side of this equation and right hand side of this equation. Then dividing these two equations, then equation becomes like this.
reverse multiplying this denominator, this numerator as it is, and this denominator equation becomes reverse, that is m molecular mass of oxygen divided by 3r temperature of oxygen. Now combining these two root together, then equation becomes 3r temperature of hydrogen divided by molecular mass of hydrogen into molecular mass of this oxygen upon 3r T0, that is TO, that is oxygen temperature. Now this 3r gets cancelled, then remaining terms are TH upon MH and MO upon TO. Putting values in this equation, temperature of hydrogen is 400, molecular mass of oxygen is 32, molecular mass of hydrogen is 2, and temperature of oxygen is 300. Then simplifying this equation, this becomes under root 64 by 3, and solving this, root of the 64 is 8 and 3 root is root 3. Then rearranging terms, RMS speed for hydrogen as to RMS speed for oxygen equal to 8 as to root 3. This is the comparison of RMS speed of hydrogen and RMS speed of oxygen 8 as to root 3. This is the ratio, that is comparison of this RMS speed of hydrogen and oxygen. Next example is find kinetic energy of 5 liter of gas at STP. तर एक गॅस आहे, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला ठेवलेला आहे आणि त्याचं व्हॉल्यूम जे हा व्हॉल्यूम 5 लिटर आहे. तर त्याच्यामधले जे गॅस मॉलिक्युल्स आहेत, ह्या गॅस मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी आपल्याला डिटरमाइन करायची आहे. गिवन स्टँडर्ड प्रेशर इज 1.013 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे स्टँडर्ड प्रेशर गिवन आहे. तर पुन्हा एकदा आपण इथं दिलेले टर्म जे आहेत हे आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. व्हॉल्यूम जे आहे 5 लिटर आहे, हा आपण 5 लिटर व्हॉल्यूम आपण मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट केला by multiplying 10⁻⁻3, then this becomes 5 into 10⁻⁻3 meter cube. This is the volume of this gas. Now standard temperature is T273 Kelvin. Standard pressure is P equal to 1.013 into 10⁻⁵ Newton per meter square. And this kinetic energy we have to calculate here. We have to find out here this Ke. Now formula to calculate kinetic energy is Ke equal to 3/2 P into V. Then putting values 3/2 into P is 1.013 into 10⁻⁵ into 5 into 10⁻⁻3, and solving this numerator multiplication equal to 15.195 divided by 2, and this 10⁻⁵ and 10⁻⁻3 becomes 10⁻+2. Now this 15.195 divided by 2 becomes 7.597, 10⁻+2 as it is. Shifting this decimal point 1 digit left side, this becomes 0.7597 into 10⁻+3 joule. This is the kinetic energy of 5 liter of gas is 0.7597 into 10⁻+3 joule. हे जे गॅस आहे तो STP ला ठेवलेला आहे. त्या गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सची असणारी कायनेटिक एनर्जी ही 0.7597 into 10⁻+3 जूल इतकी आहे. Next example is calculate the average molecule kinetic energy per kilomole, per kilogram and per molecule of oxygen at 127 degrees Celsius. तर ऑक्सिजन गॅस जे आहे, ऑक्सिजन गॅस 127 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाला आहे. त्यावेळी त्या सिलेंडरमधले गॅसचे मॉलिक्यूल जे आहेत ऑक्सिजनचे, त्यांची कायनेटिक एनर्जी पर किलो मोल, आणखी कायनेटिक एनर्जी पर किलोग्रॅम अँड कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल हे आपल्याला इथं डिटरमाइन करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. गिवन दॅट मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32 अँड गॅस कॉन्स्टंट कॅपिटल R इज 8.31 जूल per mole per Kelvin, and Avogadro number Na is 6.02 into 10⁻23 molecules per mole. हे गिवन टर्म्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला Ke per kilomole, Ke per kilogram and Ke per molecule हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. त्याच्यासाठी आपण परत एकदा गिवन टर्म जे आहेत ह्या टर्म्स आपण सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा लिहून घेऊ. Molecular mass of oxygen is 32.
Temperature of this oxygen is 127 degrees Celsius. This converted by adding 273 equal to 400 Kelvin. This conversion of degree Celsius to Kelvin by addition of this 273, and gas constant equal to R equal to 8.31 joule per mole per Kelvin, and this gas constant again converted to 8310 joule per kilomole per Kelvin. हा द मोल होता आपण तो पर किलोमोल केला आहे, तर गॅस कॉन्स्टंट कन्वर्ट केलेला आहे पर किलोमोलला. Avogadro number Na equal to 6.02 into 10⁻23 molecules per mole. Then Ke per kilomole, Ke per kilogram, and Ke per molecule. These three values we have to calculate here. Then first Ke per kilomole is 3/2 RT. Putting values 3/2 as it is. R is gas constant 8310 in terms of kilomole, and temperature is 400. Solving this, numerator multiplication becomes 9972000 and divided by 2. Then dividing these two terms, that is numerator and denominator, now dividing this 9972000 divided by 2, it comes out equal to 4986000, and shift this decimal point 6 digit left side, then this becomes 4.986 into 10⁻⁻6 joule. This is the kinetic energy per kilomole. म्हणजे 1 kilomole गॅस जे आहे, 1 kilomole गॅससाठी असणारी kinetic energy आहे ही इतकी येते 4.986 into 10⁻⁻6 joule. The next one is Ke per kilogram. Formula is 3/2 RT by m0, that is molecular mass of oxygen. Putting values 3/2 as it is, our gas constant is in terms of mole only 8.31, and temperature is 400, and molecular mass is 32. This multiplication of 3 into 8.31 into 400 is 9972000, and 32 into 2 is 64. Then dividing these two terms, answer comes out equal to 155.8125. Shift decimal point 2 digit left side, then this becomes 1.56 into 10⁻⁻2 joule. This is the kinetic energy per kilogram. म्हणजे 1 किलोग्राम गॅस आपण घेतला तर 1 किलोग्राम गॅससाठी असणारी kinetic energy आहे ही इतकी येते 1.56 into 10⁻⁻2 joule. Now next, Ke per molecule. Formula is 3/2 RT by Na. Putting values 3/2 as it is, our gas constant is 8.31, temperature is 400, and Avogadro number is 6.02 into 10⁻23. Multiplying this numerator, this comes out equal to 9972, and this denominator is 2 into 6.02 is 12.04 into 10⁻23. Take this 23 to numerator, becomes -23, and this 9972 divided by 12.04 is 828.23 into 10⁻⁻23. Then this shift 2 digit left side, then this becomes 8.28 into 10⁻⁻21 joule. तर Ke per molecule जे आहे म्हणजे एका मॉलिक्यूल असणारी कायनेटिक एनर्जी असोसिएट ही 8.28 into 10⁻⁻21 joule इतके येते. This is Ke per molecule, this is Ke per kilogram, and this is Ke per mole. Next example is calculate the energy radiated in 1 minute by a black body of surface area 100 cm² when it is maintained at 227 degrees Celsius. तर एक ब्लॅक बॉडी आहे, ही ब्लॅक बॉडी 227 डिग्री सेल्सिअस इतक्या टेम्परेचरला मेंटेन केलेला आहे. त्याचा सरफेस एरिया जे आहे हा सरफेस एरिया 100 cm² आहे. तर या ब्लॅक बॉडीमधून रेडिएट होणारी एनर्जी जी आहे एका मिनिटामध्ये किती एनर्जी रेडिएट होईल ही एनर्जी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी आपण गिव्हनमध्ये दिलेल्या व्हॅल्यू जे आहेत ह्या आपण परत सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. एरिया ऑफ दिस बॉडी, ब्लॅक बॉडी, इज 100 cm².
this converted into meter square, that is by multiplying 10 raised to minus 4, then this becomes 100 into 10 raised to minus 4 meter square. Temperature capital T is 227 degrees Celsius. By adding this to 273, it becomes in Kelvin, that is 500 Kelvin. Sigma Stefan's constant 5.67 into 10 raised to minus 8 watt per meter square Kelvin raised to 4. Time 1 minute, that is 60 seconds. And amount of heat radiated, this Q is we have to calculate here. Equation to calculate heat radiated by a black body is Q equal to A sigma T raised to 4 into T. Here capital T is temperature, small t is time, sigma is Stefan's constant, A is the area, Q is the amount of heat radiated. Then putting values, area is 100 into 10 raised to minus 4, sigma is Stefan's constant 5.64 into 10 raised to minus 8, temperature 500 raised to 4, and time is 60 seconds. Simplifying here, this 100 is 10 square, this 10 square and 10 raised to minus 4 and 10 raised to minus 8 becomes 10 raised to minus 10, 5.64 as it is, and this 500 raised to 4 means this 500 into 500 into 500 into 500 4 times into 60. Then multiplying this, we will get this equation 212625000000 into 10 raised to 10 minus 10. Shifting decimal point this side, 10 digit left side, then this becomes 21.26.25 joule. This is the energy radiated in 1 minute equal to 2126.25 joule. एका मिनिटामध्ये ह्या ब्लॅक बॉडीनं रेडिएट केलेली एनर्जी आहे ही 2126.25 जूल इतकी एनर्जी त्या बॉडीनं एका मिनिटामध्ये रेडिएट केलेली आहे. Next example is energy is emitted from a hole in an electric furnace at the rate of 20 watt. एक इलेक्ट्रिक फर्नेस आहे, त्या इलेक्ट्रिक फर्नेसला एक होल आहे, त्या होलमधून एनर्जी रेडिएट होते आहे आणि ही एनर्जी 20 वॅट इतकी एनर्जी त्या होलमधून रेडिएशन होत आहे, बाहेर पडत आहे, इमिट होत आहे. व्हेन द टेम्परेचर ऑफ द फर्नेस इज 727 डिग्री सेल्सिअस. तर त्या फर्नेसचं टेम्परेचर जे आहे हे टेम्परेचर 727 डिग्री सेल्सिअस इतका आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ द होल. तर तो फर्नेसमधून ज्यातून एनर्जी जी बाहेर पडते, एनर्जी जी इमिट होते, रेडिएट होते, त्या होलचा एरिया काय असेल हे आपल्याला इथं डिटरमाइन करायचं आहे. टेक स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा टू बी 5.7 इंटू 10 रेज टू -8 जूल पर सेकंड मीटर रेज टू -2 केल्विन रेज टू -4. तर गिवन टर्म जे आहे ते आपण सोल्युशनमध्ये पुन्हा लिहून घेऊ. पॉवर जे आहे ही पॉवर एनर्जी पर युनिट टाइम दिस 20 वॅट गिवन आहे. टेम्परेचर ऑफ दिस फर्नेस 727 हे डिग्री सेल्सिअस आहे. केल्विनमध्ये कन्वर्शन करण्यासाठी आपण 273 ॲड केलं, देन दिस बिकम्स 1000 केल्विन. स्टीफन्स कॉन्स्टंट 5.7 इंटू 10 रेज टू -8 जूल पर सेकंड मीटर रेज टू -2 केल्विन रेज टू -4. area we have to determine here, calculate. Then energy radiated by body Q equal to A sigma T raised to 4 into T. Then this Q by T is P power A sigma T raised to 4 as it is. Then rearranging terms to calculate area A equal to P by sigma T raised to 4. Putting values, P power is 20 watt and sigma Stefan's constant 5.7 into 10 raised to -8. Temperature is 1000 raised to 4. Remaining terms are as it is, and this 1000 we can write 10 cube raised to 4 as it is, and this 10 cube raised to 4 becomes 3 into 4, that is 12. Then this 5.7 into 10 raised to -8 and 10 raised to +12 becomes 10 raised to +4. 20 upon 5.7 is 3.5. Take this 10 raised to +4 at numerator becomes 10 raised to -4. That is, the area of the hole A is equal to 3.5 into 10 raised to -4 meter square. हे जे इलेक्ट्रिक फर्नेस आहे, ह्या इलेक्ट्रिक फर्नेसला जे काही होल होतं ज्यातून एनर्जी इमिट होते, रेडिएट होते 20 वॅट इतक्या रेटनं,
तर त्याचा एरिया जे आहे त्या होलचा एरिया 3.5 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर इतका एरिया आहे. Next example is the emissive power of a sphere of area 0.02 meter square is 0.5 kilocalorie per second per meter square. एक स्पेरिकल एरिया आहे, त्या स्पेरिकल एरियाचा एरिया आहे 0.02 मीटर स्क्वेअर. त्याचा इमिसिव्ह पॉवर जे आहे त्याची इमिसिव्ह पॉवर 0.5 kilocalorie per second per meter square आहे. What is the amount of heat radiated by the spherical surface in 20 seconds? तर तो स्पेरिकल एरिया जे आहे त्या स्पेरिकल एरियामधून 20 सेकंदामध्ये किती हीट रेडिएशन्स इमिट होतात ते अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यासाठी आपण पुन्हा एकदा गिवन व्हॅल्यू जे आहेत हे आपण सोल्युशनमध्ये परत लिहून घेऊ. एरिया ऑफ दिस स्पेरिकल बॉडी इज 0.02 मीटर स्क्वेअर. इमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू 0.5 kilocalorie per second per meter square. Time is 20 seconds. And this energy radiated, heat energy radiated Q, this we have to determine here. Emissive power E or R, emissive power is denoted by E or R equal to Q by AT. Then rearranging terms, Q equal to EAT. Putting values, emissive power is 0.5, area is 0.02, time is 20 seconds. Multiplying this, we will get this value 0.2 kilocalorie Q heat energy. Heat radiated by the spherical surface is 0.2 kilocalorie. तर हा स्पेरिकल ऑब्जेक्ट जे आहे स्पेरिकल सरफेस एरिया जे त्यामधून जी हीट एनर्जी जी रेडिएशन होतात बाहेर पडतात ती रेडिएशन्स हीट एनर्जी 0.2 kilocalorie इतकी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज compare the rates of emission of heat by a black body maintained at 727 degrees Celsius and at 227 degrees Celsius. तर हीट इमिशन जे आहेत हीट इमिशन्स यांचं कंपॅरिझन करायचं आहे. दोन ब्लॅक बॉडीचे वेगवेगळ्या टेम्परेचरला आहेत 727 आणि 227. या दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला ब्लॅक बॉडी जे आहे ह्या ब्लॅक बॉडीनं इमिट केलेले रेडिएशन जे आहेत हे रेडिएशन्स त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे. त्यासाठी if the black bodies are surrounded by an enclosure that is black at 27 degrees Celsius. तर ही जी ब्लॅक बॉडी जी आहे ही सराउंडिंग जे आहे हे सराउंडिंग 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ह्यामध्ये एन्क्लोज केलेलं आहे. व्हॉट वुड बी द रेशो ऑफ देअर रेट ऑफ लॉस ऑफ हीट. तर त्यांचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट जे आहे हा रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा आपण रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं गिवन टर्म्स परत एकदा आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. टेम्परेचर फर्स्ट केस 727, this is in Celsius. To convert in Kelvin, add 273, then this becomes 1000 Kelvin. Second temperature T2 is 227 degrees Celsius. To convert into Kelvin, add 273, then this becomes 500 Kelvin. Then surrounding temperature is T0, 27 degree Celsius. To convert this in Kelvin, add 273, then this becomes 300 Kelvin surrounding temperature. Now this ratio of their rate of loss of heat, first case, second case, first temperature, second temperature, R1, R2, this ratio of loss of heat, this we have to determine here, this we have to calculate here. Then rate of loss of heat equation is R equal to sigma T raised to 4 minus T naught raised to 4. Here for first case is R1 equal to sigma T1 raised to 4 minus T naught raised to 4. T1 is first temperature and T0 is surrounding temperature, sigma Stephan constant. R1 is first case rate of loss of heat. Similarly, we can write second case rate of loss of heat R2 equal to sigma second temperature raised to 4 minus surrounding temperature T0 raised to 4. Dividing these two equations, left hand side divided by left hand side and right hand side divided by right hand side of this equation, then this sigma gets cancelled. Remaining terms are R1 by R2 equal to T1 raised to 4 minus T0 raised to 4 upon T2 raised to 4 minus T0 raised to 4. Then putting values, T1 is 1000 raised to 4 minus T0 is 300 raised to 4, T2 is 500 raised to 4, T0 is 300 raised to 4.
Simplifying this 1000 is 10 cube, and this 300 we can write 3 into 10 raised to plus 2, 500 we can write 5 into 10 raised to plus 2, 300 we can write 3 into 10 raised to plus 2, then this 10 raised to 3 is 10,000, this 3 raised to 4 is 81, 10 square raised to 4 is 10 raised to 8, 5 raised to 4 is 625, and 10 square raised to 4 is 8, 3 raised to 4 is 81, and 2 square raised to 4 is 8, 4 into 2 is 8, 4 into 2 is 8, 4 into 3 is this 3, 10 cube is again here 10 raised to, by shifting decimal point again this converted to 10 raised to plus 8, and 2 into 4 is 10 raised to plus 8, then 10 raised to plus 8 take common, this 10 raised to plus 8, 10 raised to plus 8 gets cancelled. Here from numerator also 10 raised to plus 8 taken common, and for denominator also 10 raised to plus 8 taken common, and this 10 raised to plus 8 gets cancelled. 10,000 minus 81 is 9919, 625 minus 81 is 544, dividing these two 18.21, this R1s to R2 equal to 18.21s to 1. हा जो रेट ऑफ लॉस ऑफ हीट जे आहे R1s to R2 हा 18.21s to 1 इतका हा रेट ऑफ लॉस ऑफ हीट येतो. Next example is Earth's mean temperature can be assumed to be 280 Kelvin. Earthचं सरासरी तापमान जे आहे हे 280 केल्विन इतकं आहे असं आपण मानलं. How will the curve of black body radiations look like for this temperature? तर आपण ही ब्लॅक बॉडी कन्सिडर करून जर ह्यामधून जे रेडिएशन्स बाहेर पडतात ह्या रेडिएशनचा आपण जर कर्व ड्रॉ केला तर कर्वचं नेचर जे आहे हे नेचर कसं दिसेल हे आपण इथं सांगायचं आहे. त्यानंतर फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स, म्हणजे ही रेडिएशन जे बाहेर पडतात रेडिएशन जे इमिट होतात ही इमिट झालेल्या रेडिएशनची इंटेन्सिटी जे आहे कोणत्या वेवलेंथला मॅक्झिमम असते त्याला आपण लॅम्बडा मॅक्स म्हणतो. इन विच पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज दिस व्हॅल्यू लाईज. आता ही जी आपण लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल वेवलेंथची, ही वेवलेंथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या कोणत्या रिजनमध्ये असते ते पण इथं डिटरमाइन करायचं आहे. तर आपण गिवन टर्म जे आहेत हे आपण पुन्हा एकदा सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. टेम्परेचर ॲव्हरेज इज 280 केल्विन. स्टीफन बोल्टझमॅन कॉन्स्टंट B इक्वल टू 2.897 into 10 raised to minus 3 meter Kelvin, and lambda max this we have to determine here, calculate. Stefan Boltzmann law, lambda max equal to B by T. B is constant and T is temperature. Then putting values, B constant is 2.897 into 10 raised to minus 3, temperature is 280. Then solving this 10 raised to minus 3 as it is, 2.897 divided by 280 is 0.01035 into 10 raised to minus 3, and lambda max equal to, shifting this 2 digit right side, then this becomes 1.035 into 10 raised to minus 5 meter. This wavelength belongs to microwave region of electromagnetic spectrum. ही लॅम्बडा मॅक्स जे आहे ज्या वेवलेंथला मॅक्झिमम इंटेन्सिटी रेडिएशन्स बाहेर पडतात ती वेवलेंथ 1.035 इंटू 10 raised to minus 5 इतकी आहे, आणि ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या मायक्रोवेव्ह रिजनमध्ये बिलॉंग्स असते. त्यानंतर ही जी रेडिएशन्स इमिट होतात ह्याचा आपण जर कर्व काढला, हा कर्व इनिशियली ॲज वेवलेंथ increases this intensity also increases, intensity of this radiated energy, this becomes maximum at particular wavelength, that is called a lambda max. Again wavelength increases, this intensity of this radiations decreases. This is the nature of this plot of this wavelength against intensity of emitted radiations. Next example is a small black-ended solid copper sphere of radius 2.5 cm is placed in an evacuated chamber. तर एक स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण जर ब्लॅक हँडेड म्हणजे ब्लॅक कलर लावलेला आहे आणि त्याची रेडियस जे आहे 2.5 cm इतकी आहे आणि तो इव्हॅक्युएटेड चेंबरमध्ये ठेवलेला आहे हा स्पियर. द टेम्परेचर ऑफ द चेंबर इज मेंटेन्ड ॲट 100 डिग्री सेल्सिअस. तर त्या चेंबरचं टेम्परेचर जे आहे टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला मेंटेन केलेलं आहे. ॲट व्हॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लाइड टू द कॉपर स्पियर
to maintain its temperature at 110 degree Celsius. तर त्या स्पिअरचं टेम्परेचर 110 इतकं मेंटेन करण्यासाठी तर त्याला आपण किती एनर्जी रेट ऑफ एनर्जी सप्लाय करायला पाहिजे ती एनर्जी आपल्याला इथं डिटरमाइन करायची आहे. टेक स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा टू बी 5.76 into 10⁻⁸ जूल पर सेकंड m⁻², Kelvin⁻⁴ and treat the sphere as black body. हा स्पिअर आपण ब्लॅक बॉडीचा घ्यायचा आहे आणि सिग्मा स्टीफन्स कॉन्स्टंट दिलेला आहे इथं. परत आपण सोल्युशनमध्ये गिवन टर्म्स पुन्हा एकदा लिहून घेऊ. रेडियस जे आहे 2.5 सेंटीमीटर इतके आहे. दिस कन्वर्ट्स इंटू मीटर, दॅट इज बाय मल्टिप्लाइंग 10⁻². दिस बिकम्स 2.5 into 10⁻² meter. Temperature is 100 degree Celsius. This is degree Celsius converted to Kelvin by adding 273. Then 100 plus 273 is 373 Kelvin. Sigma Stefan's constant 5.76 into 10⁻⁸ joule per second m⁻², Kelvin⁻⁴. Temperature T 110 degree Celsius. Again this converted into Kelvin by adding 273, that is 110 and 2 plus 273 equal to 383 Kelvin. Then this R we have to calculate here. Rate of heat must be supplied to this object to maintain the temperature 110 degree. Then rate of heat loss is sigma into A into bracket T⁴ minus T⁴, and this sigma as it is. Area is spherical object area is 4 pi r square. Remaining terms T⁴ minus T⁴ as it is. Now putting values, this sigma 5.76 into 10⁻⁸, 4 into pi 3.14, r square radius is 2.5 into 10⁻² square, hence 2 times 2.5 into 10⁻², T⁴ minus T⁴, T is 383⁴ minus T⁴ is 373⁴. This 10⁻² minus 12 minus 8 becomes minus 12, and this 5.76 into 4 into 3.14 into 2.5 into 2.5 becomes 452.16, and this 383⁴ is 2.17 into 10⁻+10, and minus 373⁴ is 1.94 into 10⁻+10. Take this 10⁻+10 common, then remaining is 2.17, 16 minus 1.94. Then this difference is 0.22. This 0.22 into 4.52 into 10⁻² becomes 99.4 into 10⁻². Then R is equal to 0.994 watt. This much heat must be supplied, must be provided to this spherical object to maintain the temperature 110 degree Celsius. 110 टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एवढी हीट आपण त्याला सप्लाय केली पाहिजे. रेट एनर्जी मस्ट बी सप्लाइड इज 0.994 watt. Next example is find the temperature of a black body if its spectrum has a peak at. आपण इथं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. हे ब्लॅक बॉडीचे टेम्परेचर आपण ह्या स्पेक्ट्रममध्ये पीक जे आहेत म्हणजे ज्यामध्ये एनर्जी रेडिएशन जे आहेत ही मॅक्झिमम असतं त्या पर्टिक्युलर वेव्हलेंथला, दॅट वेव्हलेंथ इज नोन ॲज लॅम्बडा मॅक्स. ही लॅम्बडा मॅक्स इज 700 नॅनोमीटर फॉर व्हिजिबल लाईट. Lambda max is 3 cm for microwave region, and this lambda max is 3 meter for FM radio. Take Wien's constant B equal to 2.897 into 10⁻³ meter Kelvin. त्यामध्ये आपण गिवन टर्म्स परत एकदा सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. Lambda max for visible region is 700 nanometer. This converted into meter by multiplying 10⁻⁹. Then this becomes 700 into 10⁻⁹ meter. Lambda max for microwave region is 3 cm. This converted into meter by multiplying 10⁻². Then this becomes 3 into 10⁻² meter. And this lambda max for FM radio wave is 3 meter. And this Wien's constant 2.897 into 10⁻³ meter Kelvin. And this temperature we have to calculate here, temperature of this black body.
then this Wien's law is lambda max equal to B by T. B is Wien's constant, T is temperature, and this lambda max is wavelength at this emitted radiations are radiations intensity is maximum. ज्या इंटेन्सला इंटेन्सिटी मॅक्झिमम असते त्या इंटेन्सिटीची वेवलेंथ जी असते त्याला म्हणायचं लॅम्बडा मॅक्स. अँड फॉर व्हिजिबल रिजन दिस लॅम्बडा मॅक्स इज rearranging terms T equal to B by lambda max, then putting value B is 2.897 into 10 raised to minus 3, temperature is 700 into 10 raised to minus 9. Take this minus 9 to numerator becomes plus 9 and minus 3 becomes plus 6. Remaining terms are as it is. 2.897 divided by 700 is 0.004138 into 10 raised to plus 6. This is the temperature for this first, that is visible region. Temperature is 4138 Kelvin. For microwave, again temperature is B by lambda max. Now B is 2.897 into 10 raised to minus 3. Lambda max is 3 into 10 raised to minus 2. Then this minus 2 take to numerator becomes plus 2 and minus 3 becomes minus 1. Remaining terms are as it is. 2.897 divided by 3 becomes 0.966 and this 10 raised to minus 1 as it is. Then this for microwave region temperature is 0.0966 Kelvin. Similarly for FM radio waves, this temperature is B by lambda max and B is 2.897 into 10 raised to minus 3. Lambda max is 3. Then this 2.897 divided by 3 becomes 0.966 into 10 raised to minus 3 Kelvin. This is the temperature for FM radio waves. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.